तर आपण खूप कंटाळा करतो वाचण्यासाठी दुर्गा सप्तशतीमध्ये हे सगळे काय वाचायचे आहेत असं वाटतं ना, तंत्रोक्त देवी सूक्त, मूर्ती रहस्य, सगळं काहीतरी खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण जे आपल्या नित्यसेवेची पुस्तिका आहे किंवा त्याच्यामध्ये जे आपण सिद्धकुंजिका स्तोत्र आपण वाचतो, श्रीसूक्त वाचतो आणि त्याच्यासोबत जे आपण रात्री सूक्त जे दुर्गा सप्तशतीचा पाठ करता असताना आपण तंत्रोक्त देवी सूक्त, रात्री सूक्त, देवगा कवचम हे सगळे जे वाचतो त्याचा अर्थ काय आहे, ते कशासाठी असतो नेमकं, ते याबाबत आज आपण डिस्कस करणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. हे व्हिडिओज त्याच्यामध्ये असणार आहे. प्रत्येक जे स्त्रोत आहे त्याची काय इम्पॉर्टन्स आहे, काय त्याचं महत्व आहे, ते आज आपण यात जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया रात्री सूक्त पासून. तर रात्री सूक्त म्हणजे काय की ह्या स्त्रोताचा पाठ रोज संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणाचा आळस नैराश्य दूर करते व दुष्ट शत्रूचा नाश होतो. तर रात्री सूक्त तुम्ही हे पण पठण करू शकता. ह्यामध्ये दिलेलं आहे तसं स्पष्ट भाषेमध्ये दिलेलं आहे की ह्या स्त्रोताचा पाठ रोज संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होतात आणि आपल्यातून जे काही विकार आहेत, आपले जे दुर्गुण आहेत ते दूर करतात आणि शत्रूचा नाश करत असतात. ते आपल्यामध्ये आळस आहे, नैराश्य आहे, त्यांचा पण ते नाश करत असतात. तर हे रात्री सूक्त याचा हा महत्व आहे. त्यानंतर देव्या कवच आहे. तर देव्या कवच काय आहे की सर्व देव कवचात श्रेष्ठ कवच आहे. देव्या कवचात सर्व कवचामध्ये श्रेष्ठ कवच आहे. देवी उपासकांनी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांनी देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते. त्यांना एक कवच, एक शिल्ड प्राप्त होतो हे कवच वाचल्यानं. त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते. तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी दुर्गा कवच, अर्गला स्तोत्रम, कीलक स्तोत्रम या पाठाचा पाठ करणे हे फार महत्वाचे आहे. तर तेच दिलेलं आहे की देव्य कवच सर्व जे बी स्तोत्र आहे सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ हा कवच आहे, जे की तुम्हाला कवच प्रदान करतो. तुम्हाला जे काही तुमच्यावरती बाधा येणार आहे, जे संकट येणार आहे त्यापासून तुमचे संरक्षण करतो. एवढं महत्वाचं देवा कवच आहे. नंतर आपण म्हणतो ना की 1 ते 13 अध्याय आहे. तर हे सगळं काय आहे, कशासाठी असतं नेमकं, देवा कवच कशासाठी असतो, अर्गला स्तोत्रम कशासाठी असतो, ते सगळं आपण याबाबत जाणून घेणार आहे. आता आहे भगवती कीलक स्तोत्र. कीलक स्तोत्रम असतात ना, कीलक स्तोत्रम म्हणून आहे, त्याला असं म्हणलं गेलेलं आहे भगवती कीलक स्तोत्र. या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू ढळतो, आरोग्य, सौभाग्य, संपदा प्राप्त करून देणारे आहे. आपलं जे हे कीलक स्तोत्र आहे ते आपल्याला काय करणार आहे, आरोग्य देणार आहे, सौभाग्य देणार आहे आणि संपदा प्राप्त करून देणारा हा असा कीलक स्तोत्रम आहे. कृष्ण अष्टमी किंवा कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ याचं वाचन करणे गरजेचं आहे. तर भगवती कीलक स्तोत्रमचा याचं तुम्ही एकही पाठ करू शकता, काही हरकत नाही. पूर्ण पुस्तक वाचण्याऐवजी तुम्हाला आता जसं रात्री सूक्त सांगितलेलं आहे की तुम्ही या संध्याकाळी जर पाठ केलं तर तुमचा आळस जाणार आहे, तुमचे शत्रूचा नाश होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी जसं दिलेल्या आहे की आपली कुळदेवी सुद्धा प्रसन्न होणार आहे. तर त्या प्रकारे भगवतीचे कीलक स्तोत्रम आहे तेही तुम्ही वाचू शकता. तर या काय होणार आहे की अपमृत्यू, भगवती कीलक स्तोत्रमुळे अपमृत्यू टळतो. आपल्याला जे ऍक्सिडेंट, वय होण्याच्या आधी, जे मृत्यू येण्याच्या आधी जे आपलं आकस्मिक दुर्घटनामध्ये मृत्यू होत असतात काही कारणामुळे, तर ते अपमृत्यू तुमचा टळतो आणि त्यासोबतच तुम्हाला आरोग्य मिळतो, सौभाग्य मिळतो, संपदा मिळतो. एवढं हा महत्वाचा आहे. तर आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. आई भगवतीचे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. आई भगवतींना हा खूप प्रिय आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. याचे रोज 9 वेळा वाचन केल्यास एका सप्तशती पाठाचं फळ मिळते. फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही जर 9 वेळा वाचन केला याचा, तर तुम्हाला एक सप्तशती पाठ केल्याचा फळ तुम्हाला मिळतो. एवढं महत्वाचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. आणि दुर्गा सप्तशतीचं तुम्ही जर केव्हाही पाठ करत असणार आहे, जोपर्यंत सिद्धकुंजिका स्तोत्र शेवटी तुम्ही म्हणणार नाही ते दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला सिद्धीला जाणार नाही, त्याची फलप्राप्ती होणार नाही. त्यानंतर आपलं येतं कनकधारा स्तोत्र. कनकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेले आहे. हे स्तोत्र जे रोज सकाळ संध्याकाळ म्हटले असता धन लक्ष्मी प्राप्ती व सद्भाग्य प्राप्ती आपल्याला होते. तर कनकधारा स्तोत्र या मागची स्टोरी मला माहिती आहे, त्यासाठी एक व्हिडिओ मी वेगळं बनवणार आहे की कनकधारा स्तोत्र काय एवढं महत्वाचं आहे. कनकधारा स्तोत्र सर्वात महत्वाचा आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी. तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती हवी आहे तर कनकधारा स्तोत्र याचा पठण करणे खूप खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला कनकधारा स्तोत्र वाचायचं आहे. तर देव अथर्वशीर्ष. आता अथर्वशीर्ष कशाला असतं, देवी अथर्वशीर्ष. या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते. ह्याच्याशिवाय सप्तशतीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही.
मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा ह्या दिवशी हे अवश्य म्हणावे. या देवाथर्व शिष्याचे एक वार पठण केले तर पूर्वीच्या 12 तासात जाणता अजाणता केलेल्या पापांचा नाश होतो. जर आपण देवाथर्व शिष्याचं जर पठण आपण केलं असेल तर 12 तासामध्ये, याच्या आधी जे 12 तास आहे त्याच्यामध्ये आपल्याकडून काही जर पाप घडलं असेल तर त्याचा नाश होणार आहे. रोज 10 वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते. हे स्त्रोत जर 108 वेळा म्हणले तर त्याचे पुरश्चरण होते. त्रिपुर सुंदरी स्तोत्र. ओके, त्रिपुर सुंदरी स्तोत्र जे आपल्या नित्य सेवामध्ये तर नाही आहे हे, पण तुम्ही गुगल केला तुम्हाला नक्की भेटणार आहे. पण माझ्याकडे ही आलेली आहे की प्रत्येक स्त्रोताचं ऍक्च्युली महत्त्व काय आहे. तर मला हा लेख जे आहे तो खूप आवडला, तर म्हणलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया. कारण आपल्याला कंटाळा येत ना की हे काय वाचायचं, हे काय वाचायचंय. मग तुम्हाला एकदा ह्याचं महत्त्व जर कळलं तर तुम्ही आवर्जून वाचणार आणि मनाने वाचणार. कारण जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की ह्याच्यापासून आपल्याला काहीतरी मिळणार आहे, फायदा होणार आहे, तर मग ते आत्मीयतेने आपण सेवा करतो. ते असं आपल्याला जर माहिती नसते की ह्याच्याने काय मिळणार, मग आपल्याला कंटाळा येतो त्या गोष्टीचा की ह्याला वाचायची काय गरज आहे, असे विचार आपल्या डोक्यात येत राहतात. तर त्रिपुर सुंदरी स्तोत्र जे आहे ते रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता ऐहिक सुखाची व मनशांती प्राप्त होते. महालक्ष्मी कवच ह्या अष्टकाचे रोज पठण केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते. महालक्ष्मी कवच हे सुद्धा नवरात्रमध्ये याचा सुद्धा पठण करणे हा पुण्याचं म्हणलेलं आहे, खूप चांगलं मानलं गेलं आहे. तर ह्या अष्टकाचे रोज जर तुम्ही पठण करणार आहे तर तुम्हाला पापापासून मुक्तता भेटणार आहे. पाप म्हणजे आपण असं म्हणतो की आपण कोणाचं मर्डर केलं नाही आहे, कोणाला धोका नाही दिलेला आहे, कोणाला चोरी नाही केलेला आहे, अशा गोष्टी. पण एका मुंगीला तुम्ही त्याच्यावरती पाय तुम्ही जर ठेवणार आहे तर ते पण तुमच्याकडून पापच झालेलं आहे असं आपलं शास्त्र म्हणत आहे. कारण की ते आपण जाणून करो किंवा अजाणता करो, म्हणजे आपल्याला माहिती नाही पण ते आपल्याला हातून घडल्याला गेलेलं आहे, तरीही तो काय आहे, तो पापच गृहीत धरला जाणार आहे. एक मुंगीलाही तुम्ही जर नुकसान करणार आहे, तुमच्या पायाखाली एक मुंगी सुद्धा आली तर तो तुमच्या हातातून पापच घडलेला आहे. आता असं जगातमध्ये असं कोणताच व्यक्ती नाही आहे की ज्याने एक माशाला मारलेला नाही आहे, एक मुंगीला मारलेला नाही, असं शक्यच नाही. त्याच्यामुळे सगळेजण पापी आहेत, तर सगळ्यांना ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. महालक्ष्मी कवच हा खूपच चांगला आहे. आणि ह्यानंतर काय होतो की पापापासून तर मुक्तता मिळतेच आपल्याला, तशीच जर हे अष्टक रोज 2 वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो. महालक्ष्मी कवच जर रोज आपण 2दा मिळवलं तर आपल्याला काय होतो, संपत्तीचा लाभ होतो. त्रिकाळ पठण केले तर महाशत्रू सुद्धा नाश होतो. जर 2 वेळा पठण केला तर आपल्याला संपत्ती मिळते. कुठं ना कुठं संपत्ती म्हणजे असं नाही की करोडोची भरलेली बॅग, करोड रुपयांनी पैशाची भरलेली बॅग वरून खाली पडणार आहे तुमच्या घरात रातोरात, असं होत नाही. पण पैसा येण्याचे, धन येण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्हाला एखादं काम तुमचं होत असेल, सडनली तुमचं प्रमोशन होणार आहे, म्हणजे ते तिकडूनही पैसा येणार आहे. 10,000 तुमची जर सॅलरी होती तर ते इन्क्रीमेंट होणार, 15,000 होईल, 20,000 होईल. मग कुठं ना कुठं ते धनाचं आगमन झालेलं आहे तुमच्या घरामध्ये. नोकरीच्या संधी निर्माण होतील, पैसा येण्याचे मार्ग मोकळे करतील, तर त्याला संपत्ती लाभ असंच म्हणलं जातं. त्यासोबतच त्रिकाळ जर पठण केलं आपण तर महाशत्रू सुद्धा याचा सुद्धा नाश होणार आहे. जर आपण 3 वेळा वाचन केलं, याचा पठण केला, तर आपले जे शत्रू आहे त्यांचा सुद्धा नाश होणार आहे. तर एवढे शक्तिशाली हे मंत्र आहेत. त्यामुळे आता दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचताना आळस, कंटाळा अजिबात करायचं नाही. कारण प्रत्येक सूत्र जे तंत्रोक्त देवी सूक्त आहे, मूर्ती रहस्य आहे, प्राथमिक रहस्य आहे, त्या सगळ्यामध्ये काही ना काही महत्त्व दडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कंटाळा न करता आता ह्या गोष्टी ज्या आहे आवर्जून वाचायचं आहे, मनापासून सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.